भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा देवस्थान पाली येथे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी काल पाली तालुका कराड येथे खंडोबाला साकडे घालण्यात आले। उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते देवाची आरती करण्यात आली। यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे सातारा जिल्हा सरचिटणीस राज सोनावले, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील, तालुका अध्यक्ष शंकर काका सेजवळ, माजी तालुकाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, जिल्हा चिटणीस निलेश भंडारे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शिरसाट, किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रशांत भोसले, पालीगावचे माजी उपसरपंच सुनील नाना काळभोर, अनुसूचित जाती मोर्चाचे तालुका अध्यक्ष सरचिटणीस दिनेश बैले, ITCचे अध्यक्ष राकेश थोरात, नारायणराव गायकवाड, लालासाहेब गोसावी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। देवस्थानी धर्माणि प्रथमान्यासः देहनाथं महिमानं तजत्तै कुर्महे समे कामानकं कामयं कामेश्वरो वैष्णवदातु वेदाय वैष्णवाय महाराजाय नमः। ओम श्री साम्राज्यं भौजं स्वराज्यं वैराज्यं पार्वेजं राजं महाराजं सुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। खड्गाज भट्टा तयारा दोषा परमंद वेदला वेदला कारण उत्तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी पालीच्या खंडोबाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही साकडं घातलं की जे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश मिळालं आणि त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही मल्हारी महासंघाच्या चरणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साकडं घालण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी आम्ही खंडोबाच्या चरणी एकच विनंती करतो की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षासाठी विराजमान व्हावेत एवढीच या ठिकाणी मी मल्हारी महासंघाच्या चरणी प्रार्थना केली। धन्यवाद। महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व असं यश आलं आणि भारतीय जनता पार्टीचे 132 आमदार व इतर अपक्ष 5 असे 137 आमदारांचा पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळाला।
तसेच महायुती सरकार प्रचंड बहुमताने राज्यामध्ये निवडून आलं याबद्दल अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आमचा श्री वालीचा खंडोबा या ठिकाणी खंडोबाला साकडं घालण्यात आलं व महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी आमचे नेते राज्याचे नेते भाजपाचे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे याकरता आम्ही भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या वतीने या ठिकाणी खंडोबाच्या चरणी या ठिकाणी साकडं घातलं व त्यांची या ठिकाणी आम्ही मनोभावे या ठिकाणी आरती केली. त्यांचं यापुढील संपूर्ण राजकीय जीवन हे उत्तमरित्या या ठिकाणी मुख्यमंत्रीपदावर साकार व्हावं व त्यांची महाराष्ट्र राज्यामध्ये व केंद्रामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टी अशी उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं प्रदेश संपादन केलं आहे. त्याच पद्धतीनं कराड उत्तरचे आमदार म्हणून दादा घोरपडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आणि या मंडळी माणसाला साखर घालून या ठिकाणाहून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब गेले आहेत. आणि त्याच वेळच्या जाहीर सभेमध्ये प्रास्ताविकामध्ये मी स्वतः तुमच्या सगळ्यांच्या वतीनं फडणवीस साहेबांना साकडं घातलं तुम्ही म्हणून त्या गोष्टी त्यामुळे उत्तरचे आमदार आम्हाला बघायचे तुम्हाला मुख्यमंत्रीपदी बघायचे आणि तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर आमचं खंडोबाचं आराध्य दैवत मल्हार माचाकांत ही जागृत देवस्थान असल्यामुळं मला तुमची इथं भेट येणं गरजेचं आहे आणि तुम्ही इथं यायला पाहिजे असं त्यांना जाहीर सभेमध्ये मी विनंती केली आहे. आणि फडणवीस हवं तर पुन्हा आपल्या पालगावाला दर्शन त्यांचं पाय लागू ही मी ईश्वराकडे प्रार्थना सांगतो.